हरिओम. श्लोक म्हणतो सुरुवातीला, गामाविश्य भूतानि धारयाम्यहमोजसा पुष्णामि चौषधी सर्वाः सोमो भूत्वा रसात्मकः. 15व्या अध्यायातला हा 13वा श्लोक आहे आणि एक प्रकारे सर्वसमावेशत्व ईश्वर या प्रिन्सिपलचं ते या श्लोकामध्ये सांगितलं गेलंय. या आधीच्या श्लोकामध्ये देखील हे सांगितलं गेलंय की सूर्य आणि चंद्राच्या तेजाने मी सर्व सृष्टीला प्रकाशित करतो. आणि या श्लोकाच्या पुढचा जो श्लोक आहे, अहम वैश्वानरो भूत्वा, की ज्याच्यामध्ये मी सर्व भूतमात्रांच्या मध्ये जे पचनाची क्रिया आहे ती आणि त्यांचं धारण पोषण हे मी करतो. ह्या श्लोकाचा पूर्ण अर्थ बघायचा झाला तर तो असा आहे की मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून सर्व भूतमात्रांना धारण करतो माझ्या ओजाने. धारयाम्यहम ओजसा असं म्हणलेलं आहे. तसंच अमृतमय चंद्रमा होऊन सर्व वनस्पतींचे सुद्धा पोषण करतो. सर्व भूतमात्रांना धारण करतो असं जेव्हा म्हणलंय त्याच्यामध्ये ही महत्वाची गोष्ट आहे की त्या भूतमात्रांच्या अस्तित्वासाठी शारीरिक म्हणजे फिजिकली एक्झिस्टन्स त्यांचा टिकून राहावा यासाठी म्हणून मग हवेमध्ये लागणारा ऑक्सिजन मानवांसाठी, पृथ्वीवरती असणारा येणारा प्रकाश, सूर्याची उष्णता, या सगळ्याची मी काळजी घेतो, या सगळ्याचं मी धारण करतो. मीच पृथ्वीमध्ये ते पोषण तत्व होऊन काम करतो. हे प्रिन्सिपल म्हणून सांगितलेलं आहे. पण ज्याप्रमाणे गुरुदेव रानडे असं म्हणायचे की डिवाइन ट्रूथ हॅज टू कम इन टू ह्युमन ट्रूथ टू बी अप्रिशिएटेड बाय अस. त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेला संतांची उदाहरणं बघतो त्यावेळेला आपल्याला ही गोष्ट लक्षात येते की कशी व्यापक दृष्टी संतांमध्ये ठसलेली असते. कारण आपल्यासाठी ही फक्त थेअरी असते की सर्व विश्वामध्ये तो व्यापून आहे. रामकृष्ण परमहंस एकदा सकाळी पहाटे उठून त्यांची स्नान संध्या पूजा वगैरे असायची. तर त्या दिवशी पहाटे ते उठले, ते मनामध्ये पूजेचा पवित्र भाव घेऊनच उठले आणि आता स्नान संध्या आणि पूजा करायची म्हणून अंगणामध्ये जाऊन फुलं वेचायची होती म्हणून ते बाहेर पडले. तर बाहेर येऊन बघतात तर अतिशय सुंदर फुलं झाडावरती फुललेली, आकाशामध्ये सुंदर रंग. त्यांच्या असं मनात आलं की या सगळ्या सृष्टी सौंदर्याला बघून त्यांच्या असं मनात आलं की सृष्टी मातेने परमेश्वराची पूजा आधीच करून टाकलेली आहे. अशा प्रकारचा भाव अंतःकरणामध्ये येणं हे 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 ईश्वराचं व्यापकत्व मनामध्ये ठसलेलं असण्याचं लक्षण आहे. त्याची अनुभूती अंतःकरणामध्ये ठसलेलं असल्याचं लक्षण आहे. स्वामी विवेकानंद एकदा असं म्हणाले होते की प्रकृती विरुद्ध जे बंड करून उठतं त्याला चैतन्य असं म्हणतात. एखाद्या मुंगीला सुद्धा तुम्ही बोटाखाली दाबण्याचा प्रयत्न करा पण ती तडफड करते जिवंत राहण्यासाठी, ती आक्रोश करते जिवंत राहण्यासाठी तिच्या परीने. याचं कारण ते चैतन्य तिच्यातलं त्या ऊर्जा रूपाने प्रगट होत असत, अस्तित्वासाठी झगडत असत, जिवंत राहण्यासाठी. हा जो लाईफ फोर्स आहे, हा लाईफ फोर्स किंवा हे चैतन्य हेच सर्व भूतमात्रांना धारण करतं आणि तेच ह्या श्लोकामध्ये देखील म्हणलेलं आहे. आणि आपल्या ओजाने ते धारण करत असं म्हणलंय. धारयाम्यहम ओजसा. ओज आणि तेज याच्यामध्ये थोडा फरक आहे. ओज याचा अर्थ लाईफ फोर्स, चैतन्य, प्रेरक शक्ती, आणि तेज हा त्या ओजाचा परिणाम आहे.
तेज हे दृश्य स्वरूपातलं आपण बघू शकतो, परंतु ओज हे त्या व्यक्तीमध्ये स्थायी असतं. ज्यावेळेला तो स्वतःमधली सत्वशक्ती वाढवतो त्यावेळेला ते तेज त्याचं प्रगट होतं. आणि ओज ही गोष्ट कार्य करण्यासाठी, उत्तुंग कार्य करण्यासाठी आणि अंतःकरण उन्नत करण्यासाठी प्रेरणा देत असते, ऊर्जा बनून त्याच्या आतमध्ये असतं. ज्याप्रमाणे सर्व भूतमात्रांमध्ये परमात्मा आहे, त्याचप्रमाणे या श्लोकात असंही म्हणलंय की मी पृथ्वीमध्ये प्रवेश करून सर्व वनस्पतींचं पोषण करतो. आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म ही गोष्ट आपल्याला लहानपणापासून शिकवलेली असते. आणि गजानन महाराजांच्या प्रगटीकरणाच्या वेळेला ज्यावेळेला ते प्रगट झाले शेगावमध्ये, त्यावेळेला देवीदास पातुरकर नावाच्या मठाधिपतीच्या त्याच्या घरी त्याच्या मुलाची ऋतुशांती होती. त्याच्या बाहेर त्या सगळ्या कार्यक्रमामध्ये जे भोजन करून गेले होते लोक, त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या पडल्या होत्या. त्या उष्ट्या पत्रावळ्यांमधलं जे अन्नाचे कण होते ते वेचत असताना गजानन महाराज तिथे प्रगट झाले. त्यांनी तिथे दर्शन दिलं बंकटलाल अगरवालांना. याच्यामध्ये सुद्धा एक संदेश आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म, ते वाया नाही जाता कामा, त्याचा आदर केला पाहिजे. आणि ही गोष्ट संतांच्या कृतीमधून प्रगट होते की जी या श्लोकामध्ये प्रिन्सिपल म्हणून सांगितलेली आहे. या सगळ्या वनस्पतींचं धारण पोषण जे भगवंत करतात, तर असं पुढे म्हणलेलं आहे की सोम भूत्वा रसात्मक, सोम भूत्वा रसात्मक, म्हणजे चंद्राच्या प्रकाशाने अमृतमय चंद्रमा होऊन जो रस उत्पत्ती वनस्पतींमध्ये होते त्या रूपाने मी त्या वनस्पतींचं पोषण करतो. आयुर्वेदामध्ये चंद्राच्या प्रकाशाला औषधं बनवण्याच्या बाबतीमध्ये खूप महत्व आहे. इतर चंद्राच्या प्रकाशाचे देखील अनेक फायदे सांगितले जातात. मेलेटॉनिन नावाचा हार्मोन चंद्राच्या प्रकाशामुळे उत्सर्जित होतं शरीरात, ज्यामुळे झोप चांगली लागते. ज्याप्रमाणे सूर्याच्या प्रकाशाने व्हिटॅमिन डी मिळतं, त्याचप्रमाणे चंद्राच्या देखील प्रकाशाने, कारण शेवटी सूर्याचाच प्रकाश प्रतिबिंबित होऊन तो चंद्रावर पडून आपल्यापर्यंत येत असतो. असे इतरही अनेक फायदे आहेत, परंतु चंद्राच्या प्रकाशाचा मनाशी, भावनेशी आणि भक्ती रसाशी खूप संबंध आहे. आणि म्हणून इथे मी चंद्राच्या प्रकाशाच्या रूपाने अमृतमय चंद्रमा बनून ती रसोत्पत्ती वनस्पतींमध्ये करून पोषण करतो त्यांचं, असं म्हणलंय. ही गोष्ट महत्वाची लक्षात घेण्यासारखी आहे की चंद्र हा रसनिर्मितीस कारक आहे. कारक म्हणजे कारणीभूत. त्याचप्रमाणे आपल्याला हेही माहिती आहे की चंद्राच्या मुळेच पृथ्वीवरती भरती आणि ओहोटी येते समुद्राला. त्यामुळे हा जो सगळा भाग आहे, चंद्राच्या प्रकाशामुळे पृथ्वीवरती होणारे परिणाम. पण मग फक्त चंद्र असं का म्हणलेलं आहे? तर त्याचं कारण इथे सांगितलेलं आहे की सूर्याच्या प्रकाशामध्ये सुद्धा तो आहेच, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. जे काही फोटोसिंथेसिसच्या मुळे रासायनिक प्रक्रिया होऊन वनस्पतींचं पोषण होतं, त्यामध्ये देखील तो आहेच आहे. आणि चंद्राच्या प्रकाशामध्ये देखील आहे. थोडक्यात सर्व पृथ्वीवरचं जीवन, भूतमात्र यांचं भरण पोषण करण्यामध्ये भगवंत आहे. हे जे सगळे पंचमहाभूत आहेत, ही सगळी जणू काही ईश्वराचीच रूप आहेत असं आपण मानतो. किंवा असंही म्हणलं जातं की सूर्य आणि चंद्र यांच्या डोळ्यांनी, जणू काही सूर्य आणि चंद्र हे डोळे आहेत असं आपण धरलं तर त्या डोळ्यांनी ईश्वर आपल्याकडे बघतो आहे असं मानलं जातं. त्याचं कारणही हेच आहे, कारण ही सगळी शास्त्रीय तत्व आहेत. फोटोसिंथेसिस म्हणा किंवा या सगळ्या
नैसर्गिक संसाधनांच्या मुळे सगळ्या जीवसृष्टीचं होणारं भरण पोषण. या बाबतीमध्ये गोंदवलेकर महाराजांचा एक खूप छान प्रसंग आहे. त्यांच्याकडे एकदा एक गृहस्थ आले होते आणि ते यकृताच्या आजाराने, म्हणजे त्यांचा एक विकार होता यकृताचा, त्याच्याने ते आजारी पडले होते. डॉक्टरांनी त्यांना काही औषधं वगैरे दिली होती आणि ते औषध घ्यायला महाराजांनी त्यांना सांगितलं होतं. डॉक्टरांनी सांगितलेली औषधं घ्या, पथ्य पाळा. तसं 3 महिने चाललं. 3 महिने ते औषध घेत होते, पण 3 महिन्यानंतर फारसा काही परिणाम दिसेना. मग त्याच्यानंतर महाराजांच्याकडे ते एक दिवस गेल्यानंतर महाराज त्यांना म्हणाले की आता कामावरती हजर व्हायला हरकत नाहीये. उद्यापासून सकाळी पाण्यात बसण्यास लागावे. पाण्यातून उठल्यावरती व्यायाम करायचा असतो, तो एव्हाना सोसणार नाही. तेव्हा सध्या उबदार अंथरुणात अर्धा पाऊण तास पडून राहावे, म्हणजे गेलेली उष्णता परत येईल. आता ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की या आजारामध्ये त्यांचा निद्रा नाश झाला होता, त्यामुळे ते फार हवालदिल झाले होते आणि त्यामुळे बरे पण होत नव्हते. औषधांचा परिणाम दिसून येत नव्हता. पाण्यात बसून उठल्यानंतर उबदार अंथरुणात पडता पडताच त्यांना झोप लागू लागली. झोपेच्या विश्रांतीमुळे त्यांची प्रकृती हळूहळू सुधारू लागली. चांगलं बरं वाटू लागल्यानंतर एकदा ते महाराजांच्याकडे गेले होते. त्याला महाराज त्यांना म्हणाले की जगामध्ये 3/4 पाणी आणि 1/4 जमीन आहे असं म्हणतात. आपल्या टबामधलं पाणी, घरी ज्या पाण्यात त्यांना बसायला सांगितलं होतं, ते टबामधलं पाणी हा एकंदर पाण्याचा अगदीच क्षुद्र भाग आहे. एवढ्या क्षुद्र भागाशी आपल्या देहाचा संबंध आला आणि शरीर पंचमहाभूतांचं असून पाणी त्यापैकी एक महाभूत आहे, त्याच्या इतक्या क्षुद्र भागाशी संबंध आला तर आपल्याला इतकं बरं वाटलं. रामाच्या कृपेनं साऱ्या पंचमहाभूतांशी संबंध आला म्हणजे आपण व्यापक झालो. आपली वृत्ती, आपलं अंतःकरण त्या ईश्वराशी तदाकार झालं थोडक्यात म्हणजे, तर आपल्याला किती आनंद होईल. त्यामुळे ही गोष्ट आहे की पंचमहाभूतांच्या मध्ये ते तत्व सामावलेलं आहे आणि त्या रूपाने ते आपलं भरण पोषण करत असतात. असंच महाराजांच्याकडे एकदा ब्रजमोहन दीक्षित नावाचे एक रामायणाचे मोठे अभ्यासक आणि चित्रपटाचे पटकथा लेखक होते ते. तर ते एकदा महाराजांच्याकडे आले होते, ब्रजमोहन दीक्षित. आणि महाराजांना त्यांनी विचारलं की भगवंताचं खरं स्वरूप हे निर्गुण आहे आणि सत्ता रूपाने ते जगात वावरतं असं संत सांगतात, ते कसं काय? तर त्याच्यावरती महाराज असं म्हणले की हे बघा, तुम्ही कथा लिहिता. आता ते चित्रपटाचे कथा लेखक होते. तर महाराज त्यांना म्हणले की हे बघा, तुम्ही चित्रपटाची कथा लिहिता, दिग्दर्शकाला ती आवडली म्हणजे तो पात्रांची निवड करून त्यांना कथेतले संवाद पाठ करायला सांगतो, मग ते पडद्यावर येतात. एखादा उत्तम चित्रपट असेल तर त्याच्या उत्तमपणाचं 70-80% श्रेय दिग्दर्शकालाच असतं, पण तो दिग्दर्शक स्वतः कधीच पडद्यावर दिसत नाही. त्यानं केलेलं कार्य सुद्धा दिसत नाही, पण त्याचा परिणाम मात्र आपण प्रत्यक्ष अनुभवतो. तसाच निर्गुण भगवंत हा जगात सत्ता रूपाने कार्य करतो. अशा रीतीने महाराज हे आपल्याला समजावून सांगतात की भगवंत निर्गुण स्वरूपामध्ये या सगळ्यात तत्वरूपाने आहे. स्वामी स्वरूपानंदांचा एक खूप सुंदर अभंग आहे. त्यांनी फार स्पष्टपणाने या अभंगात म्हणलेलं आहे की संतांची अनुभूती काय असते. मी स्वतःचीच अनुभूती म्हणून ते प्रगट करतायत खरं तर, परंतु त्यांना विश्वामध्ये सगळीकडे आत्मरूप कसं दिसतं. स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात, पडे त्यासी पडो विश्वाचे हे कोडे, आम्हासी उघडे आत्मरूप. एक आत्मरूप सर्वत्र संचले, नाही त्या वेगळे दुजे काही. जळी स्थळी काष्ठी पाषाणी संपूर्ण, आत्मरूप जाण प्रगटले. आत्मरूप दृष्टी आत्मरूप सृष्टी, आत्मा पाठी पोटी स्वामी म्हणे. सर्व संतांच्या बाबतीमध्ये एकतानता असते आणि
एक वाक्यता असते सगळ्या गोष्टींच्या मध्ये, हे आपल्याला या सगळ्या प्रसंगांमधून दिसून येतं. त्याचप्रमाणे केवळ संतांची ही प्रत्यक्षातली अनुभूती असते, परंतु जे कलाकार लोक असतात किंवा जे वैज्ञानिक असतात, त्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्राच्या माध्यमातून सुद्धा सर्वव्यापी अशा ईश्वराला ते कसं अप्रिशिएट करतात याची पण काही उदाहरणं अगदी बघण्यासारखी आहेत. चटकन ती लक्षात येत नाहीत, परंतु काही काही बाबतीमध्ये थोडस लक्ष दिल्यानंतर असं वाटतं की अरे, हे अध्यात्मातलंच तत्व इथे सांगितलंय, किंवा ते अध्यात्म कुठेतरी याच्यातून प्रगट होतंय या काव्यातून. ज्याप्रमाणे त्या फुलांच्या गंधकोशी हे गीत आपल्याला माहिती असेल सगळ्यांना, त्याच्यामधल्या या सुंदर ओळी आहेत की त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का, त्या प्रकाशी तारकांच्या ओतीसी तू तेज का, त्या नभांच्या नीलरंगी होऊन या गीत का, गात वायूच्या स्वरांनी सांग तू आहेस का. धारयाम्यहम ओजसा, माझ्या ओजाने मी सगळं धारण केले. भगवद्गीतेमध्ये त्याचं उत्तर आहे. त्याचप्रमाणे संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांचे एक खूप छान गीत आहे. त्यात देखील अशाच प्रकारे ते प्रश्न विचारतात, जसं आधीच्या गीतामध्ये त्या फुलांच्या गंधकोशी सांग तू आहेस का असं विचारले, तशाच प्रकारचा प्रश्न या पुढच्या गीतामध्ये ते विचारतात की सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा, घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा, मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख, चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक, देते कोण, देते कोण, मुठभर जीव आणि हातभर तान, कोकिळेला गुरु नाही तरी गाई गान, काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा, पावसाच्या अगोदर ओली होते हवा, देते कोण. हा देते कोण हा प्रश्न आणि आधीच्या गीतातला प्रश्न की हे जे तेज दिसत आहे, हे जे सौंदर्य दिसत आहे, ते तू आहेस का, त्याचं उत्तर भगवंत इथे देतात. सध्याच्या वैज्ञानिक युगामध्ये देखील अगदी सायंटिफिक रीतीने ही गोष्ट सिद्ध झालेली आहे की भारतीय तत्वज्ञानामध्ये ओम हे जे एकाक्षर ब्रह्म म्हणून सांगितलं गेलंय, तेच सगळ्या विश्वातल्या एनर्जीचा सोर्स आहे. म्हणजे ते सगळ्या विश्वातल्या मूळ एनर्जीच्या सोर्सचं एक इम्प्रेशन आहे ओम. स्वामी नेहमी आपल्याला सांगायचंय की ओम ज्याचा निर्देश करतात ते ब्रह्म आहे. ओम इज इक्वल टू MC स्क्वेअर असं देखील सध्याच्या विज्ञान युगामध्ये सिद्ध झालेलं आहे. या सर्व गोष्टी फिरून फिरून एकाच ठिकाणी येतात की सर्व भूतमात्रांच्या मध्ये, सर्व सृष्टीमध्ये, सर्व विश्वामध्ये भगवंत आपल्या ओजाने प्रगटच आहेत. ती बघण्याची दृष्टी भावनात्मक रीतीने आपण बघितल्यानंतर आपल्या मनाला आल्हाद होतो. योग साधनेच्या रूपाने, स्वामींनी सांगितलेल्या साधनेच्या मार्गाने आपण त्याची प्रत्यक्ष अनुभूती आपल्या आतमध्ये घेण्याचा सराव करूया. हरिओम.